मित्रांनो, मैत्री म्हणजे फक्त एकत्र हसणं, बोलणं, खेळणं नाही. मैत्री म्हणजे संकटातही नातं तुटू न देणं. भगवान श्रीकृष्णानं सुदामासोबत मैत्रीचा आदर्श या जगासमोर ठेवला. सुदामा ज्यावेळी भगवान कृष्णाला भेटायला गेले आणि राजमहालाच्या समोर उभं असल्यावर द्वारपालाला सांगितलं की भगवान श्रीकृष्ण माझा मित्र आहे आणि मला त्यांना भेटायचंय. त्या द्वारपाला देखील वाटलं की हा फाटका तुटका कपडे घातलेला माणूस द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाचा मित्र कसा असू शकतो. आणि तो द्वारपाल भगवान श्रीकृष्णाकडे निरोप घेऊन गेला. पण सुदामाला वाटत होतं की हा आपला बालपणीचा मित्र आहे, आपल्याला विसरला तर नसेल, आणि जरी विसरला नसेल तर माझ्यामुळं माझ्या मित्राची किंमत कमी होऊ नये, माझ्या मित्राला माझे मित्र म्हणून घेण्यास कमीपणा वाटू नये, असं सुदामाला वाटत होतं. भगवान श्रीकृष्णाला सांगण्यासाठी तो धावत आलेला शिपाई त्यानं सांगितलं की एक फाटके तुटके कपडे घातलेला गरीब ब्राह्मण आला आहे आणि तो म्हणतो आहे की श्रीकृष्ण माझा मित्र आहे. हे शब्द भगवान श्रीकृष्णाने ऐकले. भगवान श्रीकृष्णानं कशाचाही विचार न करता ते आपल्या मित्राला म्हणजे सुदामाला भेटण्यासाठी पळत सुटले. सुदामाच्या गळ्यात मिठी मारली. मित्रांनो, खरी नाती हीच असतात. आजच्या काळात मैत्री स्टेटस बघून होते, फायदा बघून टिकते आणि इगोमुळे तुटते. लक्षात ठेवा, खरी नाती तेच असतात जिथं तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागत नाही, जिथे शब्द न बोलता ही भावना समजतात. कारण जिथं सच्च प्रेम असतं तिथं अपेक्षा नसतात.